आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं पहिलं रिंगण, त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान होणार। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हंटर मोर्चा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी मोर्चा। हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी, पूर्णा, पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे हातनूर धरणाची पाणी पातळी सुरक्षिततेसाठी धरणाचे दरवाजे उघडले। भुसावळ तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला। कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा इशारा, हवामान विभागाकडून कोकणाला ऑरेंज अलर्ट। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पेरण्या रखडल्या, तर भंडारदरा आणि निळवंडे धरणानं तळ गाठला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। बीड जिल्ह्यामध्ये यंदा 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड, गोगलगायींमुळे पिकांना फटका, शेतकरी चिंतेत। नाशिकमध्ये डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू। डेंग्यूची उत्पत्ती स्थानासाठी कारणीभूत 3 रहिवासी सोसायट्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई।